आमच्याकडे का पाहतो? आम्ही येथील भाई आहोत. सागर बारमध्ये नेमकं काय घडलं? नक्की बघा. जेवण करत असलेल्या तरुणास जीवे ठार मारण्याची धमकी देऊन त्याला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून डोक्यात बिअरच्या बाटल्या फोडल्याची घटना कदम वाकवस्ती येथील सागर रेस्टॉरंट अँड बारमध्ये शनिवारी रोजी रात्री 10:30च्या सुमारास घडली आहे. या घटनेत प्रसाद दिलीप शेंडगी वय 30 राहणार कवडीपाट टोलनाका कदम वाकवस्ती तालुका हवेली जिल्हा पुणे हा जखमी झाला असून या प्रकरणी राज राजेंद्र पवार, सौरभ सुनील गायकवाड, राहुल संतोष गाडगे आणि 17 वर्षीय विधी संघर्ष बालक सर्व राहणार कवडीपाट टोलनाका कदम वाकवस्ती तालुका हवेली जिल्हा पुणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शेंडगे हे सागर बार अँड रेस्टॉरंटमध्ये जेवण करत होते. त्यावेळी त्यांच्या मागील टेबलावर आरोपी बसले होते. अचानक त्यांनी आमच्याकडे का पाहतो? आम्ही येथील भाई आहोत असे म्हणत शेंडगे यांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यानंतर चौघांनी शेजारील टेबलावरील बिअरच्या बाटल्या उचलून शेंडगे यांच्या डोक्यावर, छातीवर, नाकावर, कानावर आणि गळ्यावर वार करत त्यांना गंभीर जखमी केले. एवढ्यावरच न थांबता आरोपींनी दगड फेकून मारत तुझा मर्डर करून टाकतो अशी धमकीही दिली. तसेच बाहेर उभ्या असलेल्या तुकाराम राजेंद्र कांबळे राहणार लडकत रोड शिवनगर मुंढवा पुणे यांनाही मारहाण करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे. जखमी प्रसाद शेंडगे यांच्यावर लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. त्यांच्या फिर्यादीवरून लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच आरोपी फरार झाले असून त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रुपाली जाधव करत आहेत.